तर शरद पवार यांनी पक्षामध्ये भाकरी फिरवल्यानंतर लॉबिंग सुरू झालेलं आहे। विविध पदांवरती आपली माणसं नेमण्यासाठी रोहित पवारांकडून लॉबिंग सुरू झाल्याचंही बोललं जातंय। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्यानं आपली माणसं नेमता येत नव्हती। आता शशिकांत शिंदेंकडे पक्षाची धुरा गेल्यानं लॉबिंग सुरू झालं अशी चर्चाही आहे। अधिक माहिती घेऊयात जुई जाधव यांच्याकडनं। जुई, यापूर्वी सुद्धा आपली नाराजी रोहित पवारांनी बोलून दाखवली होती, आता मात्र काही अंशी त्यांना बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील असं म्हटलं जातंय। काय अधिक माहिती? अगदीच प्रज्ञा तू योग्य म्हणाली। ज्या वेळेला जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष होते राष्ट्रवादी या पक्षाचे, त्यावेळेला रोहित पवार यांनी त्यांची नाराजी एक नाही अनेक वेळा माध्यमांसमोर देखील उघड केली आहे की आम्हाला काही नेमणुका असतात पदांवर, त्या नेमणुका करता येत नाही, ते बंधन आम्हाला घालून दिली गेली आहेत। मात्र आता शरद पवार यांच्या पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष हे शशिकांत शिंदे आहेत। जयंत पाटील यांनी राजीनामा दिलाय त्यांच्या पदाचा, त्यामुळे आता रोहित पवार, जसं तू मगाशी लॉबिंग या शब्दाचा उल्लेख केला, तर रोहित पवार आता विविध पदांवर नेमणुका करणार का, त्यांना जशा हव्या आहेत तशा, हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि या सगळ्याला शशिकांत शिंदे त्यांना समर्थन देत आहेत की जसं जयंत पाटील यांनी वागणूक दिली होती किंवा ज्या कडक शिस्तीचे ते पक्षात होते, तसंच काहीसा स्वभाव शशिकांत शिंदे यांचा देखील आहे, हे देखील आगामी काही काळातच स्पष्ट होईल। मात्र रोहित पवार यांच्यासाठी आता मार्ग मोकळा झाल्याचं कुठेतरी एकंदरीत दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच जुई, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।